मेथीची भाजी बनवणार आहोत आज आपण. मेथीची भाजी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. आज आपण मालवणी पद्धतीने मेथीची भाजी कशी बनवायची ती पाहणार आहोत. मस्त अशी ओल्या खोबऱ्यामधली भाजी मेथीची एकदा खाऊन बघा तुम्ही, नक्की याच पद्धतीने बनवाल आणि 2 पोळ्या जास्त खाल एवढी सोप्या पद्धतीने चविष्ट अशी भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. तर भाजी बनवण्यासाठी इथे मी एक जोडी मेथी साफ करून स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहेत. अगदी व्यवस्थित धुवून घ्यायची 2-3 वेळा पाण्याने आणि अशी थोडी बारीक अशी कापायची आहे. आणि त्यानंतर आता मी गॅसवरती एक पॅन ठेवला आहे आणि पॅनमध्ये साधारण 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं का यामध्ये आपण घालूया हिरवी मिरची. तर 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. तर हिरवी मिरची 1 मिनिटभर तेलामध्ये परतून घेऊया. गॅसचा फ्लेम एकदम लोवरती ठेवायचा आपल्याला. आणि हिरवी मिरची परतली गेली का यामध्ये घालणार आहोत आपण लसूण. तर साधारण 5-6 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत. लसणामुळे मेथीच्या भाजीला खूप छान टेस्ट येते, तर नक्की घालून बघा. तर लसूण व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत. तर लसूण थोडंसं परतलं गेल्यानंतर यामध्ये घालायचं आहे कांदा. तर 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. एक जोडी मेथीसाठी 1 मोठा कांदा बस होतो. तर 1 कांदा मी बारीक चिरून घेतला आहे आणि कांदा आपण थोडा लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. एकदम डार्क ब्राऊन कलर नाही करायचा आहे, थोडा हलका लाल कलर येईपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे. तर आता थोडासा फ्लेम मी वाढवलेला आहे, मीडियम टू लोवरती ठेवलेला आहे आणि आपण कांदा मस्त असं परतून घ्यायचा आहे तेलावरती. ही झटपट होणारी भाजी खूपच चविष्ट लागते. टिफिन वगैरेसाठी देऊ शकता, मुलंही आवडीने खातील. अजिबात कडू लागत नाही, छान लागते मेथीची भाजी. गरम गरम मेथीची भाजी आणि चपाती किंवा भाकरीबरोबर एकदम अप्रतिम लागते. तर कांदा बघा आपलं व्यवस्थित परतला जातो, एकदम थोडा लालसर होत आलेला आहे. आता यावेळी इतपतच आपल्याला लाल करायचं आहे, जास्त एकदम ब्राऊन कलर करायचा नाही आहे. आता घालूया आपण मेथी, जी आपण धुवून स्वच्छ कापून ठेवली होती ती मेथी पूर्ण घालून घ्यायची. आणि मेथी लगेचच आळते, त्यामुळे आधी यामध्ये मीठ वगैरे घालायचं नाही आहे. जोपर्यंत मेथी पूर्ण आळत नाही, कमी होत नाही व्यवस्थित, तोपर्यंत मीठ घालायचं नाही, नाहीतर मिठाचा अंदाज येत नाही. त्यामुळे आधी तेलावरती थोडं परतून घ्यायचं आहे आपल्याला मेथी. आणि मेथी लगेचच आळते, त्यामुळे जास्त वेळही लागत नाही भाजी होण्यासाठी. आणि पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आणि यावरती झाकण वगैरेही ठेवायचं नाही. आपण ह्याच्या पॅनवरतीच ही भाजी बनवायची आहे. मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. या मेथीला आपलं थोडंसं असं पाणी सुटतं, त्यामुळे आपण हे पूर्ण पाणी आटेपर्यंत आपण भाजी शिजवून घ्यायची आहे. पूर्ण पाणी आपण आटू द्यायचं आहे. अजिबात त्यावरती झाकण वगैरे ठेवलेलं नाही आहे, बघितलं. आता घालूया मीठ चवीनुसार, कारण भाजीचा आता आपल्याला अंदाज आलेला आहे की किती भाजी होणार आहे, त्यानुसार मग आपण यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ घालून आता भाजी पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. खूप छान लागते, गरम गरम भाजी मस्तच लागते ही. आणि मालवणी पद्धतीने कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. मालवणी लोकांमध्ये ओल्या खोबऱ्याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो, त्यामुळे भाजीची टेस्ट एकदम अप्रतिम लागते. तरी भाजीचं बघा पाणी आतलं पूर्ण आपण आटेपर्यंत भाजी एकदम लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपण परतून घेणार आहोत. आणि जर तुम्ही कवर त्याला वरती झाकण वगैरे ठेवलात तर त्याचा कडवटपणा जास्त वाटतो आणि पाणी जास्त सुटतं, मग पाणी आटायला खूप टाईम जाईल. त्यामुळे भाजीला कवर करायचं नाही. तर बघा भाजीमधलं पूर्ण पाणी आटलं गेलेलं आहे. तर आता आपण परत मिक्स करून घेऊया भाजी. इतपत आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे तेलावरती. पूर्ण पाणी निघून गेलं आहे बघा. आता यामध्ये आपण घालूया ओलं किसलेलं खोबरं. तर साधारण हे पाव वाटी एवढं मी ओलं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं. आता तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल किसलेलं किंवा तुम्हाला आवडत नसेल तर मग याऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं कूट घालू शकता, पण ओलं खोबरं नक्की घालून बघा, खूप छान टेस्ट येते भाजीला.
तर भाजीमध्ये ओलं खोबरं घातल्यानंतर जास्त आपल्याला मिक्स करायची नाही आहे, परतवायचं नाही आहे. तर गॅस बंद करून फक्त 1 मिनिटभर आपण हे परतून घेतले आणि गॅस बंद करून गरमागरम ही आपली मेथीची भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे. झटपट होणारी ही मेथीची भाजी तयार झालेली आहे. तर बघा, ही आपली मेथीची भाजी या पद्धतीने बनवलेली आहे, तयार झाली आहे. तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही मेथीची भाजी कशी वाटली. आणि अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईबही करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि जर रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा, म्हणजे त्यांनाही या रेसिपीचा आनंद घेता येईल आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा. मस्त अशी ही गरमागरम मेथीची भाजी भाकरीबरोबर एकदम अप्रतिम लागते.